आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामधील वारंवार बनवला जाणारा पदार्थ म्हणजे चपाती. या चपातीशिवाय ना आपलं जेवणच अधुरं असतं. मग तुम्ही कितीही भाजी चविष्ट बनवा, जर चपाती मऊ लुसलुशीत नसेल ना, तर ती भाजी देखील एवढी चविष्ट लागणार नाही, एवढी ही चपातीची किमया आहे. आता आजचा हा व्हिडिओ खरं तर नवशिक्यांकरिता आहे. कारण मला गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या की ताई चपातीचा व्हिडिओ दाखवा, चपाती मऊ लुसलुशीत होण्याकरिता, टम्म फुगण्याकरिता. आणि अगदी 4 ते 5 दिवस राहिली तरी देखील अजिबात वातड न होता तयार होणारी चपाती कशी बनवायची याकरिता परफेक्ट अशा मोजक्या टिप्स सांगा. चला तर मग लगेच या मऊ लुसलुशीत चपातीच्या रेसिपीला सुरुवात करूया. मऊ लुसलुशीत टम्म फुलणारी चपाती आपण 3 स्टेपमध्ये बनवत असतो. त्यातील सर्वात महत्त्वाची आणि पहिली स्टेप असते ती म्हणजे कणिक भिजवणे. त्याकरिता आम्ही या ठिकाणी एकदम छान असं बारीक दळलेलं गव्हाचं पीठ घेतलंय. पण जर तुमचं हे पीठ थोडंसं जाडसर दळलेलं असेल तर ते तुम्ही चाळून घ्या. पण मी मात्र गव्हाचं पीठ कधीही चाळत नाही, कारण हा जो गव्हाचा कोंडा असतो ना, त्यामध्ये भरपूर सारं फायबर असतं जे आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचं असतं. म्हणून मी सुरुवातीलाच चक्कीवाल्याला सांगत असते, गव्हाचं पीठ अगदी छान असं बारीक दळून दे. आता बऱ्याचदा आपलं गव्हाचं कणिक भिजवण्याचा अंदाज चुकतो. काही वेळेला पीठ कमी पडतं तर काही वेळेला जास्त होतं. यासाठीच मी पीठ मोजून घेताना नेहमी हाताच्या मुठीने मोजून घेते. 1 मूठ पीठ म्हणजे 1 चपाती होते. तर मला या ठिकाणी 7 चपात्या बनवायच्या आहेत. त्याकरिता 7 मूठ पीठ घेतलंय. आता या पिठामध्ये मध्यभागी खड्डा करायचा आहे, त्यामध्ये थोडं करत पाणी टाकायचं. आता बऱ्याचशा नवशिक्या माझ्या मैत्रिणी असतील, त्यांना पीठ मळायला अजिबात आवडत नाही, कारण हात फारच खराब होता. तर त्यांच्याकरिता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची टिप्स. पीठ मळण्याकरिता नेहमी खोलगट भांड्याचा वापर करायचा. सोबतच पिठामध्ये पाणी घातल्यानंतर लगेचच पूर्ण हात या पिठामध्ये न घालता फक्त बोटांच्या मदतीने हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करत चालायचे. बघा व्हिडिओत तुम्हाला दिसतच असेल. असं केल्यामुळे फक्त हाताची बोटच आपली भिजली जातात, खराब होतात. पूर्ण हात काय आपला खराब होत नाही. ज्यावेळेला आपल्याला असं वाटेल आपलं गव्हाचं पीठ पूर्णतः ओलं झालंय, त्याच वेळेला पूर्ण हाताने किंवा तळव्याच्या मदतीने पीठ मळायला सुरुवात करायची. आता हे पाणी टाकत असताना देखील महत्त्वाचं प्रमाण असतं. अगदी थोडं करतच पाणी टाकायचं, ज्यामुळे आपली ही कणिक सैलसर न भिजवता अगदी परफेक्ट अशी भिजवली जाईल. कारण तुम्ही जर एकाच वेळेला किंवा सुरुवातीला जास्तीचं पाणी टाकून दिलं ना, तर आपलं गव्हाचं पीठ व्यवस्थित ते पाणी शोषून घेत नाही आणि यामुळे आपली जी कणिक आहे ती सैलसर किंवा खूपच पातळ अशी भिजवली जाते, मऊसूत तयार होत नाही. म्हणून सुरुवातीला मी थोडं करत यामध्ये पाणी टाकलं, अंदाज घेत पाणी टाकलं आणि बघा आता ज्या वेळेला मला संपूर्ण पीठ ओलं झाल्यासारखं वाटलं, त्यावेळेला हे मी मळायला सुरुवात करते. सुरुवातीला तुमच्याकडनं हे पीठ थोडंसं घट्टसर भिजवलं गेलं तरी देखील चालणार आहे, कारण आपण ती नंतर सैलसुद्धा करून घेऊ शकतो. आता आम्ही सुरुवातीला गव्हाचं पीठ मळताना मीठ घातलेलं नव्हतं. आत्ता यावेळेला मात्र पीठ सर्व एका ठिकाणी गोळा झाल्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, त्यावर थोडंसं पाणी घातलं. आता याचं कारणही तुम्हाला पुढे दाखवते. आता हे मी मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आणि आता या पाण्यामध्ये पुन्हा एकदा आपली कणिक छान अशी बोटं रोवून मऊसूत मळून घेते. असं केल्यामुळे आपली जी कणिक आहे ना, ती खूप छान अशी चिकट स्वरूपाची तयार होते. यामध्ये खूप छान असा एकजीवपणा येतो. म्हणजेच बरेच जण म्हणतात बघा, कणकेची खूप छान अशी तार तुटली जाते. अगदी सेम पद्धतीने पीठ मळण्याकरिता ही टिप्स आपल्याला महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. अगदी आता जसं आपल्याला गरज वाटेल आपलं हे पीठ सॉफ्ट मळलं जाईल याकरिता गरजेनुसार पाणी घालायचे आणि पीठ छान अशी तिंबवून घ्यायची. आता सुरुवातीला कणकेचा गोळा झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल आपल्या या बाऊलला खूप सारं पीठ चिकटलेलं होतं. हे पीठ नंतर वाया गेलं असतं, आपले हात देखील खराब होते. त्याकरिता मी सर्वात शेवटी मीठ घातलं, त्यावर पाणी टाकलं आणि नंतर पुन्हा एकदा ही कणिक तिंबवून घेतली. असं केल्यामुळे माझ्या हातालाही अजिबात कणिक चिकटलेली नाहीये किंवा बाऊलही स्वच्छ झालाय. या पद्धतीमुळे कणिक इतकी मऊसूत भिजवली गेली की याला तेल लावण्याचीही गरज पडली नाही. आता यावर झाकण ठेवूयात आणि 15 मिनिटांकरिता भिजण्याकरिता हे कणिक साईडला ठेवून देऊ. एवढ्या वेळामध्ये तुम्ही इतर कामेही करून घेऊ शकता. आता 15 मिनिटांनंतर झाकण खोलून बघतीये, आपली कणिक बघा हलकीशी सैलसर झाल्यासारखी दिसतीये, मऊसूत झालीये. पण जर तुम्हाला ही कणिक जास्तच घट्टसर वाटत असेल तर पुन्हा एकदा थोडंसं याला पाण्याचा हात लावून मळून घेऊ शकता. कारण जेवढी तुमची कणिक सॉफ्ट असेल ना, तेवढी चपाती मऊ लुसलुशीत तयार होते. जर कणिक घट्टसर असेल
तर पोळी देखील त्याच पद्धतीची वातड स्वरूपाची तयार होते, चिवट होते, जी चावता चावत नाही. पण जर तुमच्याकडनं चुकून ही कणिक खूपच सैलसर भिजवली गेली तरी देखील आपल्याला चपाती अजिबात लाटता येत नाही. यामुळे ती पातळ लाटली जाते आणि आपली पोळी अजिबात न फुलता चिवट बनते. आता आपण ना या मळलेल्या कणकेच्या लगेचच चपात्या बनवायला घेऊयात. तर सुरुवातीला बघा मध्यम साईजचे मी याचे गोळे बनवून घेते. हे याकरिता तुम्हाला मला दाखवायचे की मी घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट अशा 7 चपात्या तयार होतात. तर बघा एकसारखे माझे या ठिकाणी गोळे तयार करून झाले आहेत. जर तुम्ही नवशिके असेल, तुम्हाला पटापट चपात्या तयार करता येत नसेल तर अशा पद्धतीचे गोळे तुम्ही देखील बनवून ठेवू शकता. यामुळे चपाती लाटायला जास्त वेळ लागतही नाही आणि आपल्या गॅसचीही बचत होते. लगेचच चपाती लाटायला घेऊयात. त्याकरिता या कणकेचा एक उंडा घेतला, तो कोरड्या पिठामध्ये थोडासा घोळवून घेतला आणि जे शिल्लक राहिलेले उंडे होते ना त्यावर झाकण ठेवून दिलं, जेणेकरून ते उंडे सुकणार नाहीत. आता थोडासा हा उंडा लाटून घेतला, पुरीप्रमाणे थोडासा जाडसर. याला आता आपण तेल लावून घेऊ, कारण मी या ठिकाणी घडीची 4 पदरी चपाती बनवतीये. तेल लावून घेतलं की यावर थोडंसं कोरडं पीठ टाकायचं. बघा या पद्धतीने असं केल्यामुळे आपली चपाती छान अशी टम्म तर फुलतेच, पण त्याचसोबत एकूण एक संपूर्ण पदर अगदी छान असे वेगवेगळे सुटतात. आता ही घडी दुमडवली, पुन्हा एकदा वरून थोडंसं तेल लावलं आणि थोडंसं कोरडं पीठही टाकलं. पुन्हा एकदा याची या पद्धतीने त्रिकोणी घडी करायची. तर बघा आपली या पद्धतीने या उंड्याच्या 4 पूड तयार झालेल्या आहेत, म्हणजेच आपली 4 पदरी चपाती ही तयार होणार आहे. आता याला शक्य तेवढा गोल आकार देऊन घ्यायचा. यामुळे ना चपाती देखील लाटताना ती गोलच आकाराची लाटली जाईल. या त्रिकोणाचे जे काठ होते ना ते हलके हलकेचे मी दाबून घेतले, शक्य तेवढा गोल आकार देऊन घेतला. आता ही चपाती आपण लाटून घेऊयात. चपाती लाटताना नेहमी मध्यभागी पहिले सुरुवातीला थोडीशी लाटून घ्यायची आणि नंतरच हिच्या कळा लाटायला सुरुवात करायची. सोबतच जास्त प्रमाणातही कोरड्या पिठाचा वापर करायचा नाही. जेवढी गरज आहे तेवढंच कोरडं पीठ वापरायचं. कारण बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की चपाती तव्यावरून खाली घेतल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर ती कच्चीच दिसते किंवा मग चवीलाही ती पिठाळ लागते. असं होऊ नये याकरिता कोरडं पीठ कमीत कमी वापरा. आता बघा शक्य तेवढ्या गोल आकारामध्ये ही चपाती मी एकसारखी अलटपलट करून दोनही साईडने एकसारखी लाटून घेतली आहे. असं केल्यामुळे आपल्या चपातीचा प्रत्येक पदर हा पातळ स्वरूपाचा लाटला जातो. एका साईडने पातळ तर एका साईडने जाड राहत नाही. सोबतच आणखी एक टिप्स म्हणजे चपाती ही नेहमी हलक्या हाताने, म्हणजेच लाटणं फक्त अंगठा आणि त्या शेजारच्या 1 ते 2 बोटांनीच हलक्या हाताने धरायचं आणि अशा पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची. बघा काय मस्त गोल आणि मौसूद पोळी लाटली गेली आहे. अजिबात यावर जास्त कोरडं पीठही नाही आहे. असेलच तर ते एखाद्या कापडाने झटकून घ्या. आता लाटलेली चपाती भाजून घेऊयात. त्याकरिता ही महत्त्वाचे टिप्स लक्षात ठेवायचे आहेत. तवा आपला मध्यम गरमच असावा. त्याच वेळेला यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं, कारण चपाती आपली पहिलीच आहे, ती तव्याला चिकटू नये याकरिता. तवा आपला मध्यम गरम होता. आता गॅसची फ्लेम एकदम फुल करून देऊयात आणि जोपर्यंत वरून आपली पोळी कोरडी वाटत नाही किंवा यावर हलकेसे बबल येत नाही तोपर्यंत हिला काहीही करायचं नाही. ज्या वेळेला कोरडी वाटेल त्याच वेळेला ही पलटवून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची. बघा आता वरच्या साईडने मी थोडंसं तेल लावून घेते. काही जणांना चपातीला तेल लावलेलं आवडत नाही, त्यांनी नाही लावलं तरी देखील चालणार आहे. तेल लावून झाल्यानंतर लगेचच हलकीशी ही पोळी फुगायला सुरुवात झाली होती. तेच मी ही पुन्हा एकदा पलटवून दुसऱ्या साईडने टाकते आणि आता सेम पद्धतीने या साईडने देखील थोडंसं तेल लावून घेते. तर बघा काय मस्त आपली पोळी पिवळी धम्मक तर दिसतेच आहे, पण त्यासोबत फुलायला देखील सुरुवात झाली आहे. आता मात्र जास्त वेळेला ही चपाती अलटपलट न करता फुल गॅसवर एकसारखी छान अशी टम्म फुलेपर्यंत भाजून घ्यायची. जर तुमची चपाती टम्म फुलत नसेल तर या पद्धतीने हलकंसं प्रेस करा. यामुळे ना हवा एकसारखी संपूर्ण चपातीत भरली जाते आणि आपली पोळी मस्त अशी टम्म फुलते. जर तुमच्याकडे उलथणं नसेल तर कापडाच्या मदतीनेही याच्या कडा दाबून घेऊ शकता. यामुळे यामध्ये छान अशी हवा भरली जाईल. आता काही जणांना चपाती ही खमंग भाजलेली आवडते, तर माझ्या पद्धतीने यावर छान असे डाग पडेपर्यंत ही चपाती भाजून घ्यायची. तर काही जणांना कमी भाजलेली आवडते, तर त्यांनी हलकीशी डाग पडले नंतर लगेचच ही चपाती काढून घ्यायची. आता चपाती काढल्यानंतर देखील महत्त्वाची टिप्स ती म्हणजे चपातीतील पूर्णतः हवा काढून टाकायची आणि नंतर ही चपाती टोपल्यात टाकायची आहे. पण टोपल्यात टाकण्या अगोदर यामध्ये एखादा सुती रुमाल ठेवा, ज्यामुळे चपाती ओलसर होणार नाही. सेम पद्धतीने आणखी एक चपाती लाटून दाखवते. तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कणिक भिजवण्यापासून
ते चपाती स्टोअर करेपर्यंत तुम्हाला एकूण एक प्रत्येक टिप्स सांगितलेली आहे, ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुमची चपाती मऊ लुसलुशीत तयार होणारच. त्यामुळे तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या टिप्स नक्की वापरून बघा. तर बघा, सेम पद्धतीने आणखी एक पिठाचा उंडा तयार करून घेतला. मस्त असा 4 घडीचा बनवलाय. सेम पद्धतीने अगदी थोड्याशा कोरड्या पिठामध्ये हा उंडा घोळवून लगेचच याची दोनही साईडने एकसारखी गोल गरगरीत मस्त अशी चपाती लाटून घेते. एक वेळेला आपली चपाती थोडीशी वाकडी तिकडी झाली ना तरी देखील चालते, पण ती मऊ लुसलुशीत असणं खूपच गरजेचं असतं. त्यामुळेच तुम्ही जर नवशिके असाल आणि तुम्हाला गोल गरगरीत चपाती बनवता येत नसेल, काहीच हरकत नाही आहे. पण कणिक भिजवतानाच्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि सोबतच पोळी देखील आपण मध्यम जाडीचीच लाटून घ्या. यामुळे पोळी छान अशी टम्म तर फुलेलच, पण त्यासोबत जास्त काळापर्यंत मऊ लुसलुशीत राहील. त्यामुळे चपाती लाटताना जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडही ठेवायची नाही. तर बघा, दुसरी चपाती भाजताना देखील मी पुन्हा एकदा गॅसची फ्लेम वाढवून घेतली होती, फुल केली होती आणि आता दुसरी ही चपाती बघा काय मस्त काठोकाठ टम्म फुललेली आहे. छान अशी दोनही साईडने डाग पडेपर्यंत खरपूस भाजून घेतली. आता सध्याला उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना या चपात्या खूपच लवकर कडक होतात, लवकर सुकतात. त्याकरिता चपाती थंड झाल्यानंतर लगेचच हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायची. यामुळे चपाती आपली 2 दिवसही असून अशीच मऊ लुसलुशीत राहील. तर बघा, आपल्या संपूर्ण चपात्या करून तयार झालेल्या आहेत. मऊ लुसलुशीत मस्त अशी रुमाला एवढीच याची घडी तयार होतीये. इतकी ही सॉफ्ट आहे, मोडूनही दाखवते. बघा, याचे एकूण एक आतील संपूर्णच 4ही लेअर मोकळे सुटलेले आहेत. यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल. तर तुम्हाला आजची ही खूपच महत्त्वपूर्ण आणि भरपूर साऱ्या टिप्सने परिपूर्ण अशी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात. धन्यवाद.